हॅलो स्टुडंट्स, आज आपला युनिट फर्स्टमधला लास्ट लेक्चर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत फॅक्टर जे अफेक्ट करतात मेटाबॉलिझममध्ये. तुम्ही या व्हिडिओपर्यंत आला आहात याचाच अर्थ तुम्ही हे सगळे टॉपिकचे व्हिडिओ बघितलेले आहे आणि तुम्हाला सगळे टॉपिक हे क्लिअर आहेत. युनिट 1ची कंप्लीट नोट्स जर तुम्हाला पाहिजे असणार तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही इझिली जाऊन डाउनलोड करू शकता. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. स्टुडंट्स, ड्रग मेटाबॉलिझम म्हणजे काय हे तुम्हाला अगदी क्लिअर झालेलं आहे. तरी एक शॉर्ट रिव्ह्यू बघूया मेटाबॉलिझमचं, की आपण कुठलाही ड्रग जेव्हा इनहेल करतो तेव्हा तो आपला त्याचं काय जे काय पर्टिक्युलर ॲक्शन ती शो करते आणि शो झाल्यानंतर ते ॲट द एंड ते कुठं जाऊन पोचतं तर ते लिव्हरमध्ये जाऊन पोचतं. लिव्हरमध्ये गेल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स दॅट प्रेझेंट इन द लिव्हर. ह्या एन्झाईमच्या थ्रू आपल्या ड्रगचा मेटाबॉलिझम होतं आणि काय फॉर्म होतं तर ते मेटाबोलाइट्स फॉर्म होतं. हे सगळं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर हे जे काही मेटाबॉलिट्स आहे ते एक्सक्रीट आउट होतं विथ द हेल्प ऑफ बाईल्स अँड युरिन्स. तर आता हे जे काही आपले ड्रग्ज आहे ते कसे काय मेटाबॉलाइटमध्ये कन्वर्ट होतात तर ते विथ द हेल्प ऑफ सम एन्झाईम्स ते काय होतं त्याच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचं चेंजेस होतं. काय चेंजेस होतं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर हे जे काही एन्झाईम आहे ते काय करतात तर ड्रग्समध्ये चेंजेस करतात आणि चेंजेस झाल्यामुळं ते कन्वर्ट होतं मेटाबोलाइट्समध्ये. आणि हे जे काही एन्झाईम्सची ॲबिलिटी आहे त्याला म्हणतात एन्झाईम ॲबिलिटी. कशाची ॲबिलिटी तर आपल्या ड्रगला कन्वर्ट करायची ॲबिलिटी. कशामध्ये तर मेटाबोलाइट्समध्ये. तर ही जी काही ॲबिलिटी आहे ती वेगवेगळ्या फॅक्टरनी अफेक्ट होत असते. खूप सारे असे फॅक्टर्स आहे ज्याच्यामुळे आपलं ड्रग मेटाबॉलिझम आहे ते कधीतरी फास्ट होतं किंवा काहीतरी असे फॅक्टर आहे त्याच्यामुळे ते स्लोही होतं. तर हे कुठले फॅक्टर आहे ज्याच्यामुळे आपलं ही जी काही मेटाबॉलिझमची प्रोसिजर आहे ती अफेक्ट होते ती आज आपल्याला बघायची आहे. तर टोटल 4 असे फॅक्टर आहे ज्याच्यामुळे आपलं ड्रग मेटाबॉलिझम अफेक्ट होतं. तर पहिला आहे केमिकल फॅक्टर, सेकंड आहे बायोलॉजिकल फॅक्टर, थर्ड वन आहे फिजिओकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ द ड्रग मॉलिक्यूल अँड लास्ट वन आहे स्टिरिओकेमिकल ॲस्पेक्ट. स्टिरिओकेमिकल ॲस्पेक्ट हे आपल्याला स्पेशली सिलेबसमध्ये दिलेले आहे जे आपल्याला बघायची आहे. सो स्टार्ट करूया. फर्स्ट फॅक्टर आहे आपला केमिकल फॅक्टर. केमिकल फॅक्टर हे 2 पार्ट्समध्ये डिवाईड झालेले आहे. फर्स्ट वन इज अ एन्झाईम इंडक्शन आणि सेकंड वन इज अ एन्झाईम इनहिबिशन. आता एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय आधी समजूया. आपल्याला माहितीच आहे की आपण एखादा ड्रग घेतला तर काय होतं ते आपल्या लिव्हरमध्ये गेल्यानंतर एन्झाईमशी रिॲक्शन होते त्याची. ठीक आहे, रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं की आपल्या ड्रगमध्ये कुठल्या तरी प्रकारचे चेंजेस होतात आणि चेंजेस झाल्यानंतर ते मेटाबोलाइटमध्ये कन्वर्ट होतं. मेटाबोलाइट काय होतं नंतर ते म्हणजे ड्रगचा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे आणि ते आपल्या बॉडीच्या बाहेर काढलं जातं, एलिमिनेट केलं जाते. तर असे जे काही कंपाऊंड किंवा ड्रग मॉलिक्यूल आहे ते जे आपल्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जेव्हा इन्क्रीज करतो तर तेव्हा त्याला आपल्याला एन्झाईम इंडक्शन असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ड्रग ए घेतला आणि सायमल्टेनियसली आपण ड्रग बी सुद्धा घेतलं तर या केसमध्ये काय होतं जेव्हा आपला ड्रग बी आपल्या एन्झाईमला स्टिम्युलेट करतो कशासाठी तर आपल्या ड्रग एचं मेटाबॉलिझम करण्यासाठी. तर त्या प्रोसेसला आपण इंडक्शन म्हणतो आणि जो ड्रग बी आहे त्याला एन्झाईम इंड्युसर म्हणते. म्हणजे क्लिअर शब्दात जर म्हणायचं झालं तर आपल्याला जर आता ड्रग ए घेतला आहे आपण तर ड्रग एची आपल्याला जर मेटाबॉलिझम करायचं असणार आणि त्यासाठी जर ड्रग बी हा हेल्प करत असणार म्हणजे आपल्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी तो इन्क्रीज करत असणार तर त्या प्रोसेसला आपण इंडक्शन म्हणतो. आणि सेम केसमध्ये काय होतं की जेव्हा आपला ड्रग बी हा आपला एन्झाईमची ॲक्टिव्हिटीला इनहिबिट करतो म्हणजे एन्झाईमला मेटाबॉलिझम करू देत नाही किंवा त्याची मेटाबॉलिझमची रेट ऑफ रिॲक्शन जे काय ते स्लो करतो, डिक्रीज करतो, तेव्हा आपण म्हणतो की एन्झाईम इनहिबिशन झालं. म्हणजेच आपला ड्रग बी जो काय तो एन्झाईम इनहिबिटर आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना की इंडक्शन म्हणजे काय आणि इनहिबिशन म्हणजे काय. इंडक्शन म्हणजे काय तर आपल्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते त्या केसला आपण इंडक्शन म्हणतो आणि एन्झाईमची ॲक्टिव्हिटी जेव्हा डिक्रीज होते तेव्हा त्याला आपण इनहिबिशन म्हणतो. सो ही एक अशी फिनॉमिना आहे जेव्हा आपल्या मेटाबॉलाइझिंगची जी काही ॲबिलिटी असते एन्झाईमची तेव्हा इन्क्रीज होते तेव्हा काय होतं तर त्याला आपण एन्झाईम इंडक्शन म्हणतो आणि जो काही एजंट आहे त्याला इंड्युसर म्हणतो. फॉर एक्झाम्पल
आता हे सगळं कशामुळं घडतं, तर हे दोन कंडिशन आहे. फर्स्ट केसमध्ये एक तर जर आपल्या लिव्हरची साईज जर इन्क्रीज झाली, म्हणजे हा जो लिव्हर आहे, लिव्हरची साईज जर आपली आहे त्याच्यापेक्षा जर इन्क्रीज झाली, म्हणजेच काय होणार, एन्झाईम वाढणार, सेल वाढणार, एन्झाईमचं प्रोडक्शन वाढणार आणि अल्टिमेटली काय होणार की आपल्या ड्रगचं मेटाबॉलिझम इन्क्रीज होणार. सेकंड केसमध्ये काय की आपलं इथं काय होतं, ड्रग कशा थ्रू पोहोचतं, तर ड्रग आपला ब्लडच्या थ्रू पोहोचतो. तर ब्लडचा फ्लो जर आपला इन्क्रीज झाला तर सुद्धा काय होणार, ड्रगचं मेटाबॉलिझम इन्क्रीज होणार. सेकंड केसमध्ये काय होतं की इन्क्रीज स्टॅबिलिटी ऑफ सायटोक्रोम P450 एन्झाईम. आपल्याला माहिती आहे की आपला ड्रगचं मेटाबॉलिझम कुठला एन्झाईम करतो, तर सायटोक्रोम P450 हा एन्झाईम आहे जो आपल्या ड्रगचा मेटाबॉलिझम करतो. तर ह्या एन्झाईमचं जर प्रोडक्शन जर इन्क्रीज झालं तर काय होणार, अल्टिमेटली आपला जो ड्रग आहे त्या ड्रगचं मेटाबॉलिझम फास्टर होणार. सो इंड्युसर म्हणजे काय, तर असा एखादा ड्रग जो आपल्या एन्झाईमची कॅपॅसिटीला इन्क्रीज करतो. फॉर एक्झाम्पल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह स्टिरॉइड आहे, याच्यासोबत जर आपण रिफाम्पिसिन घेतला तर काय करतो, हा रिफाम्पिसिन काय करतो, सायटोक्रोम P3A4 हा एक एन्झाईम आहे जो ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह स्टिरॉइडचं मेटाबॉलिझम करतो. आणि हा रिफाम्पिसिन काय करतो, तर याची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजेच कोणाची, आपला जो एन्झाईम आहे त्याची कॅपॅसिटीला तो इन्क्रीज करतो. आणि काय होणार, इन्क्रीज झाली म्हणजे काय, तर अल्टिमेटली आपला जो ड्रग आहे कोणता, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह स्टिरॉइड, त्याचं मेटाबॉलिझम इन्क्रीज होणार, म्हणजेच आपला कंपाऊंड जो आहे तो इझिली इनॅक्टिव्ह होणार. ठीक आहे. आता सेकंड केसमध्ये काय होतं की इनहिबिशन होतं, म्हणजेच काय, म्हणजे आपला ड्रग जेव्हा आपण घेतो, म्हणजे ए ड्रग घेतला आणि बी ड्रग काय करतो, आपल्या ए ड्रगची मेटाबॉलिझमचा रेट स्लो करतो. कशामुळे स्लो करतो, तो इफेक्ट करतो एन्झाईमला. एक्झाम्पल टेरफेनाडिन हा एक ड्रग आहे जो कन्वर्ट होतो ॲक्टिव्ह हिस्टामाइनमध्ये विथ द हेल्प ऑफ एन्झाईम सायटोक्रोम P3A4. तर याच्यासोबत जर हा आपण आणखीन ड्रग इनहेल केला, इरिथ्रोमायसिन किटॅकोनाझोल, तर काय होतं की हा काय करतो, एन्झाईमची जे काही कॅपॅसिटी आहे मेटाबोलाइज करण्याची त्याला इनहिबिट करतो आणि आपला जो ड्रग आहे तो स्लो मेटाबोलाइज होतो. सो क्लिअर आहे की हे दोन फॅक्टर ड्रग मेटाबॉलिझमला कशाप्रकारे अफेक्ट करतात. देन सेकंड फॅक्टर आहे बायोलॉजिकल फॅक्टर. बायोलॉजिकल फॅक्टर हे सब डिवाइड आहे 3 फॅक्टरमध्ये, दॅट इज एज, डाएट अँड सेक्स डिफरन्स. एजमध्ये काय, तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक एज ग्रुपसाठी वेगवेगळे ड्रगचे डोसेज फॉर्म असतात. फॉर एक्झाम्पल न्यूनेट्स जे असतात, न्यूनेट्स म्हणजे कुठले, तर न्यूबॉर्न बेबीजपासून तर 2 मंथपर्यंत, आणि न्यूफॉन्ट्स म्हणजेच काय, तर 2 मंथ्स पासून तो 1 इयरपर्यंत जे काही आपले छोटे मुलं असतात त्यांच्यामध्ये ड्रगचं मेटाबॉलिझम हे स्लो असतं ॲज कम्पेअर टू ॲडल्ट. तर अशा वेळेस काय होतं की आपण छोट्या मुलांना ड्रग जेव्हा प्रिस्क्राईब करतो तेव्हा आपण एक तर असे ड्रग देतो जे लिक्विड फॉर्ममध्ये आहे, किंवा मग असे ड्रग जे इझिली मेटाबोलाइज होणार किंवा ज्याला मेटाबॉलिझमची गरज नाही. कारण अशा केसमध्ये काय होतं की आपले जे चिल्ड्रेन्स आहे ते मेटाबॉलिझम करू शकत नाही. का, तर त्यांच्यामध्ये ते जे काही ऑर्गन आहे ते डेव्हलप झालेले नसतात. त्याच्यानंतर चिल्ड्रेनमध्ये काय होतं, चिल्ड्रेन म्हणजे कुठल्या एज ग्रुपमध्ये, तर 1 इयर टू 12 इयरपर्यंत चिल्ड्रन, त्याच्यामध्ये काय होतं, मेटाबॉलिझम रेट हे रॅपिड असतं. का, तर त्यांचे जे काही ऑर्गन्स आहे ते फुल्ली डेव्हलप्ड असतात. ऑर्गन डेव्हलप झाले त्याच्यामुळे एन्झाईमचं प्रोडक्शन चांगल्या प्रमाणाने होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, जे रेट ऑफ मेटाबॉलिझम आहे ते फास्टर होतं. आणि ॲज कम्पेअर टू अर्ली पर्सन त्यांच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन जे आहे, रेट ऑफ मेटाबॉलिझम जे आहे ते स्लो असतं, जे एल्डरली पर्सन आहे त्याच्यामध्ये. सो एज ग्रुप हे सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ड्रगच्या मेटाबॉलिझममध्ये. देन नेक्स्ट वन इज आहे डाएट. तर आपण जे काही डाएट इनहेल करतो, जे काही डाएट इनटेक करतो ते सुद्धा अफेक्ट करते ड्रगच्या मेटाबॉलिझममध्ये. का, तर जे काही प्रोटीन आपण इनटेक करतो ते प्रोटीन काय करतं, आपले जे काही एन्झाईम्स आहे त्याचे सिंथेसिसला इन्क्रीज करतं. जर आपण लो प्रोटीनचं डाएट इनटेक घेतलं तर काय होतं, आपलं जे मेटाबॉलिझम ते स्लो होतं, आणि हाय प्रोटीनचं डाएट इनटेक केलं तर जे काही मेटाबॉलिझम होतं ते रॅपिड होतं. सो डाएट इज ऑल्सो प्ले अ व्हायटल रोल. देन नेक्स्ट वन इज अ सेक्स डिफरन्स.
वी नो मेल आणि फिमेल यांच्यामध्ये जे काही एन्झाईम्स आहे ते डिफरंट असतात आणि एन्झाईम डिफरंट असल्यामुळं त्याच्यामुळे जे काही मेटाबॉलिझमची प्रोसेस आहे, जे काही रेट ऑफ मेटाबॉलिझम आहे ते डिफरंट असतं. सो फॉर एक्झाम्पल एक ड्रग आहे बेन्झोडायझोपिन. हा काय होतं की हा वुमनमध्ये स्लो मेटाबोलाइज होतो ॲज कम्पेअर टू मेलमध्ये हा रॅपिडली मेटाबोलाइज होतो. सो आणखीन काही फॅक्टर आहे जे काही मेजरली रोल प्ले करतात. फॉर एक्झाम्पल प्रेग्नेन्सी, डिसीज कंडिशन, हार्मोनल इम्बॅलन्स हे सुद्धा आपले ड्रग मेटाबॉलिझममध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. देन थर्ड वन इज फिजिओलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग. आता जे काही आपण ड्रग सिंथेसाइज झालेलं आहे त्या ड्रगचे जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहे ते सुद्धा ड्रग मेटाबॉलिझममध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. फॉर एक्झाम्पल पीके, सोल्युबिलिटी, पोलॅरिटी, साईज, सेप. जेव्हा आपण ड्रग सिंथेसाइज करतो तेव्हा ह्या सगळ्या पॅरामीटरचा स्टडी केला जातो. का तर आपला जो काही इफेक्ट आहे तो इफेक्टसुद्धा आपल्याला डिझायरेबल भेटायला पाहिजे, प्लस त्याचं मेटाबॉलिझमही झालं पाहिजे. देन नेक्स्ट वन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट वन, स्टिरिओकेमिकल ॲस्पेक्ट. तर स्टिरिओकेमिकल ॲस्पेक्ट ह्या पॉईंट जो आहे आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. फिजिओकेमिकल प्रॉपर्टीजमधला जेव्हा आपण सब पॉईंट ऑप्टिकल अँड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम बघितला होता तेव्हा ह्याच्यामध्ये आपण डिटेल एक्सप्लेन केलं होतं की एखाद्या ड्रगचं जे काही रोटेशन आहे थ्रू प्लेन पोलराइज लाईट ते अफेक्ट करतं ड्रगचा इफेक्ट शो करायसाठी, ड्रगचा मेटाबॉलिझम शो करायसाठी. हे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे. तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता सो दॅट तुम्हाला क्लिअर होणार की नेमका स्टिरिओकेमिकल ॲस्पेक्ट हा ड्रगच्या मेटाबॉलिझममध्ये नेमका इफेक्ट काय शो करतो. स्टिरिओकेमिस्ट्रीमध्ये काय आहे तर इनॅन्शिओमेर्स असतात. इनॅन्शिओमेर्स म्हणजे काय तर आपले जे काही ड्रग आहे ते प्लेन पोलराइज लाईटमध्ये कुठल्या प्रकारचा नेचर शो करतो. ते राईट साईडनी रोटेट होतं, लेफ्ट साईडनी रोटेट होतं किंवा ते पासच होत नाही, याच्यावरती आपल्या ड्रगचं नेचर डिस्कस केले जाते. ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे की नाही ते डिस्कस केलं जाते. जर आपला ड्रग हा प्लेन पोलराइज लाईटला जर क्रॉस करू शकला नाही तर तो आपण म्हणतो इनॅक्टिव्ह आहे. जर आपल्या लाईटचं रोटेशन ही क्लॉकवाईज असलं तर त्याला आपण डेक्स्ट्रो फॉर्म म्हणतो आणि जर अँटी क्लॉकवाईज असलं तर आपण त्याला लिओ फॉर्म म्हणतो. डेक्स्ट्रोला आपण पॉझिटिव्ह साईडनी इंडिकेट करतो आणि लिओला निगेटिव्ह साईडनी इंडिकेट करतो. जे काही रोटेशन आहे लाईटचं थ्रू ड्रग हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ड्रग्सच्या ॲक्टिव्हिटी शो करायसाठी, त्याचा मेटाबॉलिझमसाठी. फॉर एक्झाम्पल हा जो काही आपला डेक्स्ट्रोक्विनोन आहे याचा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट नाही आहे थ्रू मलेरिया, बट त्याचा जो लिओ फॉर्म आहे तर तो काय करतो त्या फॉर्मला आपण यूज करतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. सो जे काही नेचर आहे आपल्या ड्रगचं थ्रू प्लेन पोलराइज लाईट हे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघूया की डी ग्लुकोज म्हणजेच काय, डेक्स्ट्रो ग्लुकोज काय होतो इझिली मेटाबलाइज्ड होतो बट लिओ ग्लुकोज हा मेटाबलाइज होत नाही. सो आपल्या जे काही कंपाऊंडचं जे काही नेचर आहे, जे काही रोटेशन आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. These are all the factors which affect the drug metabolism. जर व्हिडिओ आवडला असणार तर नक्कीच लाईक करा आणि भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.